दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडविरोधी पथकाने मोठी कामगिरी करत 3 वर्षांपासून फरार असलेल्या एका मुख्य आरोपीला अटक केली आहे। आरोपीने 2022 साली जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा केला होता। पीडिताला जबरदस्तीने उचलून नेऊन झोपडपट्टीत डांबून ठेवण्यात आले होते। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सतत फरार होता। मात्र पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे गुंडविरोधी पथकाने अंबड परिसरात सापळा रचत आरोपीला पिंपळगाव बसवंत येथून ताब्यात घेतले। गुंडविरोधी पथकाने सुमारे 2.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलाय। त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2022 IPC कलम 307, 364 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी 5 आरोपी अटक केलेले आहेत। त्यामधील एक आरोपी मुख्य आरोपी फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकांना आदेशित केले की सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्चाव सर व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर जिल्हा अहिल्यानगर येथे राऊरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस अंमलदार राजेश राठोड, गणेश भागवत, प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपीस जिल्हा अहिल्यानगर तालुका राऊरी या ठिकाणून रात्री त्याला ताब्यात घेतलं। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील ढाकणे, प्रवीण वडगंड, राजेश राठोड, अशोक आहाव आणि भागवत यांनी संयुक्तपणे केली आहे। या अटकेमुळे प्रलंबित गुन्ह्यांवर मोठा आघात झाला असून पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता सिद्ध केली आहे। दक्ष न्यूज प्रतिनिधी, नाशिक।